आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज तोफ धडाडणार। तर्री पोहासह भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील होणार। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। सत्तेत ही सगळी बसवलेली माणसं आणि बसवलेला माणूस फक्त मालकाचंच ऐकतो। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा, तर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आताच्या राजकारण्यांचं काम आहे। राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। मुंबईकर पुरात अडकले तेव्हा काही जण बंगल्यावरती हॉटेलमध्ये होते। तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, वोट नहीं देंगे, आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना? 50 खोकेवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? 25 वर्ष फक्त भाषणं, मराठी माणसाच्या घरासाठी निर्णय नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात मराठी माणसाला हक्काचं घर मिळतंय। चित्रा वाघ यांची ठाकरे बंधूंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक। मुंबईतील मनपा रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला। भाजपची सत्ता आली तर सगळ्याचं खासगीकरण होईल। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा राजकारणातले धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबार शोधला पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आणि यानंतर महापालिकांचा महासंग्राम सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। बाळासाहेब ठाकरे नंतर महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही ब्रँड नाहीये। आता कोणी स्वतःला ब्रँड सांगत असेल तर त्यांचा बँड वाजवणार, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार? संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा, तर भाजप मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा। वैचारिक आधार भक्कम असता तर एमआयएम सोबत भाजपची युती झाली नसती, राऊतांची भाजपवर टीका। भाजपत जाण्याच्या चर्चांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून पूर्णविराम। मी मनसेतच आहे, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, देशपांडेंचं वक्तव्य। मनसेच्या उमेदवाराच्या मेळाव्याला ठाकरेंच्या आमदाराची अनुपस्थिती। शिवडीचे ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरी यांची अनुपस्थिती, त्यामुळे चर्चांना उधाण। नाशिक मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न। प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणार, नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 तारखेला सभा, टीझर जारी। मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर सभेचं आयोजन। ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू। अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी फडणवीसांची आज जाहीर सभा। नगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष, तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, राम शिंदे, संग्राम जगताप सभेला उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओवेसींची पदयात्रा। ओवेसींच्या पदयात्रेआधी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जलील यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून विशेष खबरदारी। सांगलीच्या मिरजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचारांचा धडाका। जयंत पाटील यांच्याकडून मॅरेथॉन प्रचार सभा, तर पूर पट्ट्यातील ब्ल्यू लाईन बदलण्याबाबतचं आश्वासन म्हणजे निव्वळ फसवणुकीचा प्रकार। जयंत पाटील यांची सरकारवर टीका।